साठी राहणार मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. तर महापशुधन एक्सपो 2026 हा पर्याय वैजनाथ त्या ठिकाणी आम्हाला एक खास आकर्षण म्हणून आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आता आपली राधा एक जागतिक विश्वविक्रम नोंदवला आहे 2 महिन्यापूर्वी. तिचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात छोटी म्हैस अशी नोंद झाली. राधाचे वैशिष्ट्य म्हणजे तिची उंची 2 फूट 8 इंच, वजन 290 किलो. आता ती 3.5 वर्ष झालेलं आहे. विशेष म्हणजे राधाच्या उंचीमुळे त्यात आपल्या एक महाराष्ट्रपुरती मर्यादित राहिलं नसो, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमुळे तिची आता ख्याती जगभर पसरलेली आहे. आता मी राधाला आम्ही खुराकामध्ये मकाचा भुसा, गव्हाचं पीठ, शेंगदाणा पेंड दिली जाते. त्याचबरोबर राधानं आतापर्यंत 25 कृषी प्रदर्शन केली. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्र बाहेर आपल्याला कर्नाटक या ठिकाणी जाण्याची संधी भेटली होती. आता विशेष म्हणजे राधाला पहिल्या कृषी प्रदर्शनात 5 लाख रुपयाची मागणी झाली होती. जसजशी पुढे गेली आता महाराष्ट्रामध्ये पहिलेच गिनी वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यामुळे तिला भरपूर ठिकाणाहून एक तब्बल 75 लाख रुपयाची मागणी येत आहे. पण आमचे एक इंटरनॅशनल लेवलला आम्हाला तिला एक रिप्रेझेंट करण्याची संधी भेटणार आहे. तिचं आपल्याला लवकरच होणं करायचं आहे. त्याचबरोबर आमच्या वडिलांच्या एका वर्षानंतर लक्षात आलेलं की तिची उंची काय वाढत नाही. त्यासाठी आमच्या वडिलांचे स्वप्न होते की तिला कुठल्या तर कृषी प्रदर्शनात जाण्याची संधी भेटावी. त्यासाठी सुरुवातीला आम्ही सोलापूर येथील कृषी प्रदर्शनामध्ये आम्हाला संधी भेटली. जो आपला प्रदर्शनामध्ये जो दावा होता जगातील सर्वात छोटी म्हैस, त्यासाठी आम्ही सुरुवातीला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देशातील सर्वात छोटी म्हैस अशी नोंद केली. त्यानंतर एक परभणी विद्यापीठातील कृषी प्रदर्शनानंतर आम्ही तिला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यास सुरुवात केली. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिची एक 9 महिन्यानंतर नोंद झाली. त्यानंतर राधा ही आता आपल्या महाराष्ट्रपुरती मर्यादित राहिली नसून तिचं इंटरनॅशनल लेवलला भरपूर चर्चा होत आहे. धन्यवाद.